भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीच्या चौकशीत भोंदूबाबा खरात आपल्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख करतोय। आपण जेल बाहेर येऊ की नाही माहिती नाही, पण माझं मरण इथेच होईल या शब्दाच्या अनेक अर्थ सध्या काढले जात आहेत। सोबतच महत्त्वाचं पत्र सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्यास उल्लेख करणारं पत्र एसआयटीकडे गेलंय। या सगळ्या संदर्भात करुणा मुंडे यांना काय वाटतं त्यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी पाहूयात। माझ्यासोबत करुणा मुंडे आहेत। करुणाजी, खरं तर अशोक खरात प्रकरणामध्ये नवनवीन माहिती समोर येत आहे। खरं तर एसआयटी चौकशी सुरू असताना एक पत्र आता एसआयटीकडे गेलेलं आहे, तक्रारी पत्र गेलेलं आहे, ज्यामध्ये अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्यापासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला धोका असल्याचा त्या पत्रात उल्लेख केलेला आहे। किती तथ्य आहे हे आपल्याला माहिती नाहीये, पण अशा पद्धतीचं पत्र एसआयटीला जाणं म्हणजे काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये शासन प्रशासन काही राहिलेलं नाही असं मला वाटते, क्योंकि एक असं कोणत्या पत्र येतोय आणि डायरेक्ट उपमुख्यमंत्रीले मंत्रीच्या जीवाला धोका आहे असं त्या पत्रामध्ये उल्लेख होतो आहे। तो आपला महाराष्ट्रामध्ये शासन प्रशासन गृह विभाग काय करत आहे? आणि रुपाली चाकणकर जे आहे ते कोई खूप मोठी व्यक्ती नाही आहे, जे ज्यांनी करता त्यांच्याकडून सुनेत्रा वहिनीला धोका असेल असं काही नाहीये। पण हा याच्यामध्ये एक आहे की सुनेत्रा वहिनीला जे आज उपमुख्यमंत्री आहे, एक महिला म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना रुपाली चाकणकरला पक्षामधून पण हकालपट्टी केली पाहिजे। खरातनी पण आज जसे एसआयटी कडे सांगितलेलं आहे की माझा मृत्यू जे आहे जे जेलमध्ये होऊ शकता तो आपण एप्स्टीन फाईलमध्ये बघितलेला आहे, सेम सारखा आहे। खरात फाईल आणि एप्स्टीन फाईल जे आहे सारखी आहे, त्याच्यामध्ये मोठे मोठे नेता होते आणि खरात फाईलमध्ये पण मोठे मोठे नेता होते। आणि एप्स्टीन फाईलमध्ये पण जसे एप्स्टीनचं मर्डर झालेला आहे, जेलमध्ये मर्डर झालेला आहे, आणि तसंच आज जरी मोठे मोठे नेता जरी या खरात फाईलमध्ये असेल तर खरातच्या पण याच्यामध्ये घातपात होणे शक्य नकारू शकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक गुप्तासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।